हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज ना मी तुम्हाला एक सांगणार आहे। तर गेले 8 दिवस झालं माझं यूट्यूब चॅनल बंदच होतं। तर म्हणजे यूट्यूबने माझं चॅनल बंद केलं होतं। तर मला पण काय माहिती नव्हतं। आणि जसं की आता मी घेतला होता, नवीन फोन घेतला होता आणि नवीन फोनमध्ये कसं अजून काय काय मोबाईलच्या सेटिंग वगैरे काय अशा चालू नव्हत्या केल्या। मेलचं पण कसं असं त्याच्यामध्ये गेल्याशिवाय अलाव केल्याशिवाय मग मेल पण नंतर येत नाहीत, असं ते मी मेलमध्ये पण गेले नव्हते असं। आणि नंतर झालं काय, मी माहेरी होती, तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीच्या लग्नाचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता। आणि नंतर मी असं कामात होते आणि नेहमी कसं यूट्यूबचं ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो, चॅनल मॉनिटाईज असलं ना, कसं ते डॉलरचं चिन्ह म्हणजे मला तर शक्यतो जास्त करून ग्रीनच असतं। आणि एक दोन अशा व्हिडिओ म्हणजे जेव्हापासून माझं चॅनल मॉनिटाईज झाले ना, तर तेव्हापासून मला एकदा किंवा दोन वेळास असं येलो आलं होतं, नाहीतर जास्त करून ग्रीनच असतं। तर ग्रीन म्हणजे सगळ्यात जास्त डॉलर जमा होतात, येल्लो म्हणजे कमी असं असतं त्याचं, तेवढं मला माहिती होतं। नंतर मग जे तुळशीचं लग्नाचा मी व्हिडिओ अपलोड केला ना, तर त्याला रेड आलं होतं। आणि रेड आलं होतं, पहिल्यांदाच आलं होतं आणि मला काय असं वाटलं म्हणजे ग्रीन रेड येलो असं असेल कदाचित, त्यामुळं। आणि यूट्यूबचं कसं असतं म्हणजे असं त्यांचं पण ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळेस त्यांच्या पण बरेच नियम अटी वगैरे असतात। तर मग ते मला एवढं काय माहिती नव्हतं। आणि मग झालं काय माझ्याकडून, मी तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ आहे तर तो अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर मग मी कधी म्हणजे 5-6 तारखेला बहुतेक व्हिडिओ अपलोड केला होता। आणि मग ते अपलोड केल्यानंतर त्यांचा एक मेल आला होता आणि मेल आलेला ते मी सांगितलंच, आता नवीन फोन असल्यामुळे मी काय ते मला मेल आलाच नाही। तर ते तसं झालं। नंतर मग 5 तारखेला मी इकडं आले। 5 तारखेला इकडं आल्यानंतर मग संचितचं 6 तारखेपासून स्कूल होतं। मग आलेल्या त्या दिवशी पण इकडं तिकडं काय साफसफाई करण्यात मग असं म्हणजे व्हिडिओच नाही मी टाकला त्या दिवशी, म्हणजे मला जमलंच नाही। मग 6 तारखेला मी व्हिडिओ टाकायला घेते तर व्हिडिओ जात नव्हता। मग नक्की म्हणलं झाले काय, मला काय वाटलं सुरुवातीला यूट्यूबमध्ये काय तर प्रॉब्लेम असेल, इकडे तिकडे झाला असेल, कधी कधी ह्याच्या अगोदर पण झालं होतं, कधी कधी व्हिडिओ जात नव्हता। म्हणून मी काय केलं, एक थोडासा 2-3 तास थांबले, तर नंतर पण जात नव्हता। मग म्हणले असं होय काय लागलंय। नंतर मग ज्यावेळेस मी व्हिडिओवर क्लिक केलं ना, तर तेव्हा बघितलं तर मला पण एवढं काय समजेना। मग मी संजूच्या पप्पांना बोलवलं, म्हणलं हे काय झाले तेवढं बघा तर त्यांना। मग त्यांनी ज्यावेळेस बघितलं ना, तर त्यावेळेस असा मेल आला होता की म्हणजे मेल पण आला होता ते, मग ते त्यांनी मेल वगैरे बघितलं तेव्हा मग ते मेल आला होता की मी एक व्हिडिओ टाकलाय आणि ते व्हिडिओ म्हणजे त्यांच्या त्या नियमात व अटीत असं बसत नाही, काहीतरी असं आलं होतं। मग नंतर मग मी ते व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ ना मला डिलीट करायला सांगितला होता। आणि ते असं झालं की मी ते बघितलं पण नाही आणि ते व्हिडिओला इतक्या चांगल्या व्ह्यूज पण होत्या, शॉर्ट व्हिडिओवर होता तो। आणि मग मी ते बघितलं पण नव्हतं आणि मग त्यांनी मला वॉर्न केलं होतं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ डिलीट करा म्हणून। आणि मी ते व्हिडिओ डिलीट पण नाही केला, म्हणजे मी माझ्याच ह्याच्यात होते, मी काय ते बघितलं पण नाही। मग नंतर त्यांनी माझी वाट बघितली बघितली बघितली, मी ते व्हिडिओ पण काय डिलीट केला नाही। नंतर मग यूट्यूबने स्वतः त्यांनी तिकडून व्हिडिओ डिलीट केला आणि मी तो व्हिडिओ म्हणजे मी डिलीटच नाही केला, त्यामुळं मग त्यांनी माझं चॅनलच बंद केलं। आणि नंतर मग मी त्यांना सांगितलं असं असं झालंय बघा, मग ते बघायला लागले। तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे लहान मुलांची जी सेफ्टी वगैरे असते ना, तर त्याच्या हे होता म्हणजे ते तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतर मग मी आता माहिती नाही मला तुमच्यापैकी बघितलाय का नाही तो व्हिडिओ, ते बघितला पण असेल कारण व्ह्यूज चांगल्या होत्या। मी टाकला होता त्याच दिवशी, मला वाटतं एक 6-6.5 हजार व्ह्यूज मिळाले होते त्याला। नंतर मग त्याच्यामध्ये कसं संचित, नंतर आमच्या शेजारचे लहान मुलं वगैरे आहेत, त्यांनी सगळ्यांनी असे फटाक्या वगैरे उडवलेल्या होत्या, फुलभाज्या, नंतर झाड, नंतर असं तुरतुरे, नंतर 1-2 छोटे छोटे असे बॉम्ब होते ते पण उडवलं होतं। मग ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि तेच ते यूट्यूब असं म्हणत होतं की ते लहान मुलं आहेत आणि तुम्ही लहान मुलांच्या सेफ्टीची काळजी घेत नाही। तर त्यामुळे तो व्हिडिओ आहे तर ते यूट्यूब म्हणजे त्यांच्या काय तर नियम अटी असतात तर त्याच्यामध्ये बसत नव्हता, त्यामुळे त्यांनी तिकडून व्हिडिओ बंद केला आणि माझं चॅनल 8 दिवसासाठी बंद केलं होतं। मग नंतर मग ते त्यांनी मग रिक्वेस्ट असा, नंतर आपण एक रिटर्न मेल करायचा असतो आणि मी इतकी घाळ, मी बघताना पण लेट बघितलं आणि मग ते माझ्याकडून मेसेज त्यांना म्हणजे मेल पण लेट गेला आणि लेट गेल्यामुळे जवळपास माझं एक 8-10 दिवस चॅनल बंद होतं। जवळपास किती मला वाटतं एक 4 तारखेपासून, माझं 4 का 5 तारखेपासून, म्हणजे मी तुळशीचं लग्न कधी झालं ना तो व्हिडिओ टाकला की तेव्हापासून जे माझं चॅनल बंद होतं ना, नंतर मग आता म्हणजे काल सुरू झाले, काल म्हणजे किती मंगळवारी 11 तारीख आली, 11 तारखेला चॅनल माझं सुरू झाले। काय झालं, असा अंधार का दिसायला लागलाय, अरे अरे काय झालं, हां
झालं काय माहिती, एकदमच अंधाराचा झाला. आणि मग आता सुरू झाले चॅनल, आणि सुरू झाले मला जरा आनंद असा झाला. त्यामुळं मी पण सांगते, तुमचं जर यूट्यूब चॅनल वगैरे असेल ना, तर असं बरंच काय काय असं त्यांच्या यूट्यूब ज्या आहेत लहान मुलांचं असं तसं काय काय दाखवायचं नाही. आणि मी कसं यूट्यूबवर म्हणजे अशी मी पहिलीच आहे, आणि एवढं काय माहिती पण नव्हते. हे असं काहीतरी असतं पुढं, म्हणजे चॅनल एकदा मॉनिटाईज झालं ना, म्हणजे जरा सगळं ते हेच करावं लागते, म्हणजे त्यांच्या नियम अटी सगळ्या पाळायला लागते. ते पैसे देणार म्हणजे त्यांचं ऐकायला पण पाहिजे थोडंसं. असं काय व्हायला लागले सारखंच असं असं काळा काळा व्हायला लागले. तर चला असू द्या. तर हे मला सांगायचं होतं. चॅनल 8 दिवस बंद होतं, कसं बसं आता चालू झाले. काल पण मी सकाळी बघितलं तर नव्हतं चालू झालं, 11 11:30 वाजता बघितलं तेव्हा पण नव्हतं. मग मी सारखंच बघत होते, आणि नंतर मग एक 12 12:15 चालू झालं चॅनल. मग खुशी झाली मला, म्हणलं चला फायनली चालू झालं. तर तसलं ते ट्रॅक असतो वाटतं, तर हा माझ्यावर पहिला होता. नंतर अजून 2 आणि 3, तिसरा ज्यावेळेस पडेल ना, तर तेव्हा चॅनल तुमचं यूट्यूब डिलीटच करते, असा त्यांचा मेल पण आला होता. त्यामुळे हा माझा पहिला असल्यामुळे 8 दिवसांनी चालू केलं, दुसरा असेल तर 15, आणि तिसरा असेल तर डिलीटच. तर हे असं आहे. चला तुम्हाला एवढं सांगायचं होतं मला. त्यामुळे तुमचं चॅनल असेल तर व्हिडिओ टाकताना काळजीपूर्वक टाकायचं, आणि मेल वगैरे आला तर मेल पण चेक करायचं. नाहीतर मी न मेल बघण्यामुळं माझं सगळं एवढं झालं, कारण मी वेळच्या वेळी मेल बघितलं असतं, लगेच चॅनल डिलीट केलं असतं. चॅनल म्हणजे व्हिडिओ डिलीट केला असता तर माझं चॅनल कदाचित 8 दिवस बंद झालं नसतं. पण मी ते व्हिडिओ लवकर डिलीट पण केला नाही, त्यांनी स्वतः डिलीट केला, आणि त्यांनी स्वतः डिलीट केल्यामुळं मला अद्दल घडवायसाठी बहुतेक 8 दिवस त्यांनी चॅनल माझं बंद करून ठेवलं होतं. चला तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. चला तर मग बाय बाय.